नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे एक धाडसी निर्णय. कथा शकीला हुसेन. अपघाताची बातमी समजताच जुबेदाला धक्का बसला. इम्रानशी लग्न होऊन फक्त 3च वर्ष झाली होती. इम्रानच्या बाईकला एका ट्रकनं धडक दिली होती. घरातील सर्व लोकांबरोबर जुबेदाही हॉस्पिटलमध्ये गेली. डोक्याला जबर दुखापत झाली होती. इतरही खूप जखमा होत्या. डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणाले. त्यासाठी 1,00,000 रुपये हवे होते. सासऱ्यांना घेऊन जुबेदा घरी आली. 1,00,000चा चेक भरून बँकेतून पैसे काढले. परत हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचं आयुष्य पार उद्ध्वस्त झालं होतं. इम्रान हे जग सोडून गेला होता. जुबेदा हे कळताच बेशुद्ध पडली. हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार आटोपेपर्यंत 5-6 तास गेले. इम्रानचं शव घरी पोहोचताच शवयात्रा म्हणजे जनाजाची तयारी सुरू झाली. जुबेदा शुद्धीवर आली होती, पण तिला काहीच समजत नव्हतं. तिची थोरली बहीण कहकशा तिच्या जवळ होती. तिच्या नवऱ्याबरोबर ती जुबेदाच्या घरी आली होती. बाहेर जनाजा उचलला गेला आणि आत जुबेदाच्या आत्यासासूनं लोखंडी अडकित्यानं जुबेदाच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फोडायला सुरुवात केली. कहकशानं त्यांना अडवून म्हटलं, का फोडताय तिच्या बांगड्या? आमच्या खानदानाची रीत आहे तशी. नवऱ्याचा जनाजा उठताच त्याच्या विधवेच्या बांगड्या फोडून तिचे हात बुंडे केले जातात, आत्तेसासू म्हणाली. जुबेदाची अवस्था बघून कहकशा म्हणाली, तुम्ही आधी ते लोखंडी हत्यार काढा, मी तिच्या काचेच्या बांगड्या काढून टाकते. पण म्हातारी आत्तेसासू हटूनच बसली. बांगड्या फोडण्याची पद्धत असते. शेवटी जरा कठोरपणे कहकशा म्हणाली, तुमचा उद्देश विधवेचे हात बुंडे करणे एवढाच आहे ना? मग बांगड्या काढल्या काय आणि फोडल्या काय? काय फरक पडतो? तिनं जुबेदाच्या दोन्ही हातातल्या काचेच्या बांगड्या हळुवारपणे उतरवून घेतल्या आणि तिच्या सोन्याच्या दोन बांगड्या तेवढ्या पुन्हा हातात घातल्या. यावरूनही आत्तेसासूनं तारांगण घातलं. पुन्हा कहकशाने त्यांची समजूत घातली. तुमच्या घराण्यात बांगड्या फोडण्याची पद्धत आहे हे मान्य, पण सोन्याच्या बांगड्या काही फुटणाऱ्या नाहीत, त्या फोडतही नाही कुणी, तर राहू देत ना तिच्या हातात. फुनफुनत सासूबाई गप्प बसल्या. जुबेदाला विधवेचा वेश म्हणून पांढरा सलवार सूट घालायला लावला. मग त्यावरून एक पांढरी चादर पांघरून तिला सासूनं एका खोलीत नेऊन बसवलं. आता तू या खोलीतून बाहेर पडायचं नाही, कारण तू आता इद्दतमध्ये आहेस. इद्दत म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीला 4.5 महिने एकांतवासात काढावे लागतात. या काळात ती कुठल्याही पुरुषाच्या समोर येत नाही, संपर्कात येत नाही. जुबेदालाही खरं तर एकांत हवाच होता. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. विश्रांतीची गरज होती. कहकशानं तिला अंथरुणावर झोपवली. ती हलके जुबेदाला थोपटू लागली. तिला समजावतही होती. जुबेदाच्या अश्रूंना खळ नव्हता. तिला तिचे मागचे दिवस आठवत होते. इम्रान पती म्हणून खूप प्रेमळ, समजूतदार आणि हौशी होता. लग्नानंतर दोघांनीही 1 महिन्याची रजा घेतली होती. हनीमून नंतरचे दिवस नातलगांकडे मेजवान्या व फिरण्यात भराभर संपले. दोघंही आपापल्या नोकरीवर रुजू झाले. इम्रान सकाळी 9ला घरातून बाहेर पडत असे. त्यानंतर जुबेदाला शाळेसाठी निघावं लागायचं. अजूनपर्यंत जुबेदाला स्वयंपाकघरात काम करावं लागत नव्हतं. एकदाच फक्त तिनं खीर बनवली होती. आज ती प्रथमच स्वयंपाकघरात आली. तिनं भराभर पराठे तयार केले. जावेनं ऑमलेट बनवलं. नाश्ता होताच खूप वेळ गेला. जेवणाचा डब्बा करायला वेळच नव्हता. दोघंही नाश्ता करून कामावर गेले. सायंकाळी दोघं घरी परतल्यावर जुबेदानं तिच्यासाठी व इम्रानसाठी चहा केला. सासूचा तोफखाना सुरू झाला. सगळा दिवस घराबाहेर राहायचं. घरातली थोडी तरी जबाबदारी घ्यायला हवी ना. एकटी बिचारी रुमा काय काय करेल. 2 लहान मुलं आहेत तिला, त्यांनाही सांभाळायचं असतं. शिवाय आम्हा म्हातारींचं बघायचं असतं. उद्यापासून सकाळी नाश्ता आणि जेवण बनवून जात जा, समजलं का? जुबेदा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. सर्वांसाठी चहा आणि पराठे तयार केले. रुना भाभीनंही कामात मदत केली. पटकन जुबेदानं एक भाजी चिरून फोडणीला घातली.
थोड्या चपात्या करून दोघांचे लंच बॉक्स भरून घेतले. इतकी घाई केली तरी उशीर झालाच. असंच मग रोज व्हायचं. कधी वरण शिजवायला वेळ कमी पडायचा, कधी सर्वांसाठी चपात्या करायला जमायचं नाही. त्यातल्या त्यात सगळं नीट व्हावं हा प्रयत्न करायची, तरीही दर 2 दिवसांनी सासूचं लेक्चर ऐकावं लागायचंच. शेवटी इम्राननं एक स्वयंपाकीन स्वयंपाकासाठी नेमली. तिचा पगार जुबेदा द्यायची. आता जुबेदा आणि रुना दोघांनाही बराच रिलीफ मिळाला. सकाळचा चहा, नाश्ता व ऑफिस, शाळेचा डब्बा दोघी मिळून करायच्या. सकाळ सायंकाळचा स्वयंपाक बाई करायची. त्यामुळे आयुष्य खूपच सुकर झालं होतं. प्रॉब्लेम असा होता की सासू अत्यंत जुनाट विचारांची होती. तिला स्वतःसाठी ती भरपूर पैसा खर्च करायची. घर खर्चाला मात्र पैसे देणे तिला नको वाटे. सतत पैशांच्या नावानं रडगाणं गायची. इम्रान आणि सुभान घराचा खर्च बरोबरीनं करायचे. जुबेदा सणावाराला घरातील सर्वांसाठी फळफळावर मिठाया वगैरे आणायची. प्रत्येकासाठी त्याला आवडेल, उपयोगी पडेल अशी भेटवस्तू आणायची. त्यावेळी सासू खुश असायची. तरीही जुबेदाला घालून पाडून बोलण्याची एकही संधी ती सोडत नव्हती. जुबेदा नाजूकशी आणि सुंदर होती. शिक्षित कमावती होती. इम्रान तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायचा. तेच आम्हाला आवडत नसे. जुबेदाला सर्व कळत होतं. पण इम्रानच्या प्रेमापुढे तिला इतर सर्व त्रास विसरायला व्हायचा. ती त्याच्या संगतीत सुखी व आनंदी होती. सासूला कधी एका शब्दानं उलटून बोलत नसे. जावेशेही प्रेमानं वागे. तिला यथायोग्य मान देई. रुणा तशी बरी होती, पण जुबेदाचं सौंदर्य, शिक्षण, नोकरीमुळे हातात असणारा पैसा, आत्मविश्वास यामुळे तिच्या मनात ईर्ष्या असायची. ती मनातून तिचा हेवा करायची. कारण सुभानकडून तिला अगदी मोजकाच पैसा खर्चासाठी मिळायचा. आता अम्मानं एक नवा सूर लावला होता. लग्नाला 2 वर्ष झाली आहेत, अजून मूळबाळ नाही झालेलं. यात जुबेदाचा काहीच दोष नव्हता. पण वाळलेल्या खोडासारखी फळ नाही, फूल नाही. घरात मूल खेळायला हवीत, त्याशिवाय घराला शोभा नाही. सासूनं स्वतः कधी रुणाची मूल सांभाळली नव्हती. तिला मदतही करत नव्हती. व्यवस्थित थोडंफार शिवण केलं तर किंवा मुलांनी खूपच आग्रह केला तर त्यांच्यासाठी एखादा खास पदार्थ शिजवणं, या व्यतिरिक्त ती काहीही करत नसे. सगळा वेळ शेजारी पाजारी कुचाळक्या करण्यात अन फुकटचे सल्ले देण्यात जायचा. अम्माचे टोमणे ऐकून इम्रानही कंटाळला. तो जुबेदाला घेऊन एक्सपर्ट डॉक्टरकडे गेला. दोघांची संपूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी निर्वाळा दिला. दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मुलं नक्की होईल. उगीच टेन्शन घेऊ नका. 2 महिने अम्मा बरी शांत होती. मग पुन्हा एक नवा राग आळवायला सुरुवात झाली. करामत पीरकडे जायचं. त्या पीराचा एक एजंट अधूनमधून अम्माकडे यायचा. आपल्या परीनं पीर बाबांचा महिमा समजावून सांगायचा. दरवेळी अम्माकडून भरपूर पैसे पीर बाबा चढावा म्हणून घेऊन जायचा. अम्मा सतत करामती पीरची पिरपीर चालू ठेवायची. जुबेदा लक्ष देत नसे, दुर्लक्ष करायची. त्या दिवशी कसली तरी सुट्टी होती. सगळे घरीच होते. सकाळच्या ब्रेकफास्टनंतर लॉनमध्ये बसून दिवस सहन करते. तुला मूल नसणं. परीबाबा एक ताईत देतील, त्यामुळे तुला मूल होईल. आज तुला चलावंच लागेल, हलक्या आवाजात जुबेदानं म्हटलं. अम्मा, माझा विश्वास नाही आहे या सगळ्यावर. मुख्य म्हणजे परीबाबा ताईत देतील, मला मूल होईल यावर तर अजिबात विश्वास नाही आहे माझा. हे ऐकताच अम्माचा पारा एकदम चढला. संतापून ती किंचाळायला लागली. या शिकलेल्या मुलींचा हाच आठमोठेपणा आवडत नाही मला. आता या शहाण्या पोरीचा परीबाबावर विश्वास नाही आहे. अगं, त्या शेजारच्या साकिनाला परीबाबाकडे गेल्यामुळेच दिवस राहिलेत. त्या सलामत मुलीला 5 वर्ष मूलबाळ नव्हतं. तिलाही परीबाबामुळे मुलं झालीत. बाबांचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो जे ताईत देतो
त्यानं हमखास मुलगाच होतो. तू चल, तुलाही होईल, आता जुबेदा जरा ठामपणे म्हणाली. अम्मा, माझा जर विश्वासच नाही आहे या गोष्टीवर तर मी का जायचं? माझ्या मते तो सगळा भोंदूपणा आहे. डॉक्टरांनी खात्री दिली आहे की माझ्यात दोष नाही. मला मूल नक्की होईल, तर मी इतरांचं का ऐकू? तुमच्या आग्रहामुळेच आम्ही दोघं डॉक्टराला भेटून सर्व तपासण्या करून आलो ना. शेवटचं सांगते, परीबाबाकडे जाणार नाही. अम्मानं रागानं इम्रानकडे बघितलं. तो नकोय तर तिला नेऊ नकोस. झालं. आम्हाला तर अशा मिरच्या झोंबल्या. इम्रान जुबेदा एकीकडे आणि अख्खं कुटुंब एकीकडे. सगळेच ओरडू लागले, शिव्या देऊ लागले. जुबेदा उठली आणि आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. सगळेच तिच्याशी अबोला ठेवून होते. एकट्या इम्रानाचा आधार होता. जुबेदा बराच वेळ शाळेत घालवायची. घरात मूकपणे तिची ठरलेली कामं करायची. उरलेला वेळ आपल्या खोलीत वाचन करायची. पण तिनं एका शब्दानं कोणाला प्रत्युत्तर दिलं नाही. मुकाट्यानं सगळं सहन केलं. 1.5-2 महिन्यात पुन्हा सर्व वातावरण पूर्वीसारखं झालं. दिवस रात्रीचं चक्र सुरूच होतं. कशानं जुबेदासाठी गरम दूध आणलं होतं. आपल्या विचारातून जुबेदा भानावर आली. कशानं तिला दूध आणि ब्रेडच्या 2 स्लाईस बळेबळे खायला लावल्या. 2 दिवस नातेवाईक जेवण पाठवत होते. घरात स्वयंपाक होत नव्हता. 3ऱ्या दिवशी सियूम होता. मृत्यूनंतरचा 3रा दिवस. त्या दिवशी घरी स्वयंपाक होतो. सगळे नातलग व मित्र आणि परिचय जेवण करतात. सियूमचा कार्यक्रम खूपच दणक्यात झाला. सगळा दिवस जुबेदाला त्या सर्व लोकांच्या गराड्यात बसून काढावा लागला. पुन्हा पुन्हा इम्रानचा ॲक्सिडंट, त्याचा मृत्यू, त्याचा जखमा, रडणं. पुढील स्टोरी भाग 2 मध्ये नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा.